नमस्कार. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मला खूप आनंद होतोय की आपण जे हितगुजचं एक विजन ठरवलं होतं, आपण हळूहळू का होईना त्या दिशेने वाटचाल करतोय. आणि आपल्या आजूबाजूच्या ज्या व्यक्ती असतात विविध क्षेत्रांमधल्या, त्यांच्या आयुष्यातल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घ्यायला मला खूप आधीपासून आवडतं. म्हणून हा सगळा आम्ही अट्टाहास केलाय. तर आज सुद्धा आपल्याकडे एक नवीन अतिथी आलेले आहेत. तर आपण आपला जास्त टाइमपास न करता लगेच आपल्या ऑडियन्सना त्यांची ओळख करून देऊया. तर नमस्कार, आपलं स्वागत आहे हितगुजमध्ये. आजचा दिवस खूपच कमालीचा गेलाय. आमच्या ज्या तांत्रिक अडचणी आल्या त्याबद्दल आपण आता फार डिस्कस नको करूया, पण फायनली आपण श्री गणेशा करूया. यस. तर यशवंत, काय तुमचं मत आहे? कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय की 4 मराठी माणसं, मुलं एकत्र येऊन हितगुज करतायत आणि सुरुवातच आहे आणि सुरुवातीपासूनच मी तुमच्या सोबत बसू शकतोय. चांगलं वाटतंय. तर आपली ओळख यशवंतशी झाली होती बोलपटने ऑर्गनाईज केलेल्या एका ओपन माईकमध्ये, जो होता वर्सोवाला मुक्ती मंचमध्ये. तर तिथे तुम्ही जे सादरीकरण केलं त्याने आम्ही सगळे एवढे भारावून गेलो आणि नीडलेस टू से दॅट वॉज द हाय पॉइंट ऑफ दॅट शो. आणि तुम्ही इथे आलायत म्हणून आम्ही हे बोलत नाहीये, तुम्हाला बोलवतानाच आमचं हे संभाषण झालं होतं की त्या पूर्ण एवढ्या मोठ्या शो मध्ये जिथे 20 पेक्षा जास्त परफॉर्मन्स होते, 27 काहीतरी होते, पण जे आमच्या मनात अजूनही राहून गेलंय ते तुम्ही लिहिलेलं आणि तुम्ही परफॉर्म केलेलं, सादर केलेलं, गाऊन दाखवलेलं, त्याकडे आपण येऊच या. पण त्याआधी ह्या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? लहानपणीपासून कविता आवडायचीच. मुळात ना माझ्या शाळेमध्ये कविता खूप छान शिकवली गेली असं मला वाटतं. म्हणजे खूप साऱ्या म्हणजे बालवाङ्मय आहे ना, तिथून याची सुरुवात होते असं मला वाटतं. आणि सारेगमची पण गायनाचा वेगळा तास असायचा, त्याच्यामध्ये सुराची एक वेगळी हे म्हणजे तेवढ्याच आपण असं नाही म्हणत की मी अगदीच बॉलिवूडसाठी गाईन किंवा मी स्क्रिप्ट रायटिंगच करीन, ऑस्कर विनिंग मूवी लिहीन वगैरे. पण एक कलेची आवड ती शाळेतून लागली मला बऱ्यापैकी. तर आमच्या प्रेक्षकांना तुमच्या बालपणाबद्दल सांगा. तुमची शाळा कुठे होती? तुम्ही कुठून आलायत? मी बालमोहनचा, दादरला शिवाजी पार्कच्या बाजूलाच आहे ती शाळा. बऱ्यापैकी हिस्टॉरिक आहे ती. म्हणजे बोर्डात दरवेळी 4-5 लोक असतातच त्याच्यामध्ये. आणि मस्त आता तर 98-99 काढतायत लोक. आमच्या वेळी 90-91 डायजेस्ट व्हायचं, पण आता खूपच झालंय. मग अशी बॅकग्राऊंड आहे आणि पूर्ण रेगे फॅमिली आहे. त्यांचा व्हॅल्यू सिस्टीमच वेगळा आहे. म्हणजे मी तेव्हापासूनच या विजनचा झालो की करायचं ना काहीतरी तर विथ हेवी थॉट पाहिजे त्याच्यामध्ये. असंच हलकं काय करायचं नाही. म्हणजे त्यांची मूल्य एवढी स्ट्रॉंग होती. म्हणजे आता मी पण गिटारगिरी जेव्हा सुरू करतो तेव्हा त्याच्यामध्ये मी मूल्यांवरती खूप फोकस दिला. म्हणजे मी शाळेच्या आत्ता जे चालवत आहेत त्यांच्यासोबत बोललेलो. मागे एक कार्यक्रम झालेला शाळेचाच, टीचर्स डेला. म्हणजे आमच्याकडून शिक्षक दिनाला जुन्या विद्यार्थ्यांकडून भेट म्हणून जेवढे पण कलाकार कला क्षेत्रात आहेत, एक राम पंडित म्हणून माझाच एक बॅचमेट आहे, तो महाराष्ट्राचा सुपरस्टार म्हणून एक रियालिटी शो होता, त्याच्यामध्ये तो रनरअप होता. तो आणि आम्ही एक दोघं यांचा मी कार्यक्रम घेतलेला. तेव्हा मला रेगे सर म्हटले की शाळा सुरू होत होती ना, म्हणजे 1940च्या आसपासची गोष्ट सांगतोय मी, तेव्हा अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी मुलं होती. तेव्हापासून ही मूल्य आहेत. म्हणजे आता तेवढी मुलं बोर्डात येत असतील, तेवढी मुलं असल्यापासूनच्या ह्या व्हॅल्यूज आहेत. आणि तेव्हा रेगे सरांनी हाताने लिहिलेली तेव्हाची, तेव्हा काय हे नव्हतं, तेव्हा ती पण वही दाखवली मला त्यांनी, त्यांच्या नातवाने, म्हणजे जे फाउंडर आहेत त्यांनी. आणि मग मला कळतंय की ऍक्च्युली ते स्ट्रॉंग मूल्य
ही मुलांमध्ये दिसत आहेत. म्हणजे आज तुम्ही स्पृहा जोशी ऐकत असाल, ती त्याच शाळेतली आहे. बरेच जण, संदीप पाटील म्हणून एक क्रिकेटर आहेत, ते पण त्याच शाळेतले. म्हणजे खूप आहेत ऍक्च्युली नावं. अगदी पॉडकास्ट संपेल नावं नुसती वाचली तर. सो मला असं वाटतं की उलट मी सगळं ऍब्झॉर्ब करू पण नाही शकलो अजून. शाळेने जे दिलं ते तुम्ही जे बघितलं असेल ना, ते कदाचित थोडंसं असेल त्यातलं. शाळेचा कायम ऋणी आहे मी. हो, मी पण अगदी सहमत आहे. कारण जे काही माणूस घडतो त्यात सगळ्यात मोठा वाटा शाळेचाच असतो. आणि आता आम्हाला जास्त क्लिअर होतंय पिक्चर. तुम्ही बालमोहन सांगितलं तेव्हा आता इट ऑल ॲड्स अप. कारण आय मीन हे इतकं सोपं नाहीये तुम्ही जे करता. आणि तुम्ही गिटारगिरीचं संदर्भ दिलात की तुम्ही अख्ख्या उभ्या महाराष्ट्राला तुम्हाला गिटार शिकवायची आहे. तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. पहिलं तर जसं मला संगीत आणि लिखाण आणि गायन अजून एवढं जमत नाही मला, कदाचित म्हणूनच मी गिटार म्हणजे फ्रंट फेसला ठेवून हे करतो, परफॉर्म करतो. पण मराठीची पण आवड खूप छान लागली मला. म्हणजे आमचे फोंडके सर असतील, गुरव सर असतील, बऱ्याच विद्याताई असतील, त्यांनी मराठी एवढं मस्त शिकवलं ना. म्हणजे माझं मूळ मराठी आहे ना, ते खूप खूप थोडंसं म्हणजे अगदी कधी कोण बोलणार पण नाही की हा पुढे जाऊन पुस्तक लिहू शकेल, एवढं लिहेल, म्हणजे वाचू शकेल, लिहिणं तर लांब. पण मराठीची आवड व्यवस्थित लावली. म्हणजे तिला एक भाषा म्हणून नव्हते बघत, व्यक्त होण्याचं साधन. म्हणजे ते कसं असतं, म्हणजे शब्द, त्यांचं महत्व, व्याकरण शिकवताना खूप छान शिकवलं. म्हणजे मला आठवतं मी पहिलीत असताना मला न आणि ण याच्यातला प्रोनाऊन्सिएशन जमत नव्हता. तिथपासून शिकलोय मी. म्हणजे घरात बॅकग्राऊंड माझं खूप वेगळं आहे. म्हणजे माझे आई वडील जास्त शिकलेले नाहीयेत, पण म्हणजे अगदीच जास्त शिकलेले नाहीत. म्हणजे आता तुम्हाला वाटेल 10वी तरी झाले असेल, पण तेवढे पण नाही झाले. स्टील आय एम डुईंग दिस मच, तर ते बरंच आहे. म्हणजे ते शाळेत आठवलेलं तुम्ही बोलला की तुम्ही जसं तुमचं कॉलेज स्कूल बालमोहनचं होतं, तुम्हाला आठवतं स्कूलमध्ये असताना तुम्ही पहिले असं काय लिहिलं? काय आठवत असेल तर? मी आहे ना, मला माहित नाही कसं व्हायचं हे, पण आपोआप व्हायचं की आपण माहितीये मराठीचा पेपर लिहिताना शेवटी निबंध लिहितो. मला दरवेळी असं व्हायचं की निबंधाच्या शेवटी मी एक कविता लिहायचो. शेवटच्या 5 मिनिटात मला 4 वेळी सुचायचीच, काही टॉपिक असतो. आणि तेव्हा मला मी पूर्ण मराठीवाला, मराठी मीडियम मधल्या मराठीत मला बोर्डामध्ये 81 मार्क होते. ते मला तर वाटतं कुठेतरी मी निबंधामध्ये जास्त मिळवले असते. म्हणजे आत्ताच्या टाइम सारखं नाहीये की कॉपी मिळते आणि कळतं कुठे किती मार्क होते. पण मला माहितीये की तो म्हणजे व्यक्त व्हायला आमच्या शाळेने ना खूप मंच दिले. खूप म्हणजे आमची असेंब्ली व्हायची वीकली एकदा, ज्याच्यामध्ये दर सोमवारी म्हणजे 5वीच्या वर्गाची वेगळी असायची, 6वीच्या वर्गाची, म्हणजे 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि आय गेस 10वीला नसायची. मला आता पूर्ण नाही आठवत आहे. 10वीचा अभ्यास वगैरे. आणि 10वीला अर्धच वर्ष असतं एनिवेज, म्हणजे प्रिलिम वगैरे लवकर व्हायची म्हणून. आत्ताची सिस्टीम माहित नाही मला कशी आहे, पण तेव्हा ते स्टेज मिळाल्यामुळे ना तू हवं तेवढं व्यक्त होऊ शकतोस, हा कॉन्फिडन्स आलेला. म्हणजे मला आठवतं मला नाटकामध्ये पण काम करायची खूप हे होती. म्हणजे गमभन म्हणून स्पृहाचं पहिलं नाटक आलेलं. हो ना, एकांकिका होती. त्यामध्ये मी क्राऊडच्या रोलमध्ये सिलेक्ट झालेलो. पण अगेन म्हणजे सायन्स घेतलं आणि इंग्रजी थोडंसं. गमभन पाहिलंय ह्या दोघांना नसेल माहिती कदाचित. यार म्हणजे शाळा ही मिलिंद बोकील यांची कादंबरी आहे, त्याचं एकांकिका व्हर्जन. काय लिहिलंय यार. म्हणजे आकाश दाभाडे, नितीनने त्याचं आकाशच्या मित्राचा रोल केलाय. काय तिथून म्हणजे तुम्हाला मगाशी मी म्हटलं थिएटर बॅकग्राऊंड, तिथून मला थोडी क्रेज होती. पण एका मेंदूला झेपेल म्हणजे कधी कधी असं असतं बघ की तुझ्या कॅपॅसिटीच्या आधी संधी आली ना की ती मुकते. माझं ते झालं. तेव्हा माझी कॅपॅसिटी नव्हती एवढं सगळं डायजेस्ट करायची. तर हळूहळू मी कॅपॅसिटी वाढवतोय. आय होप म्हणजे थोडासा उशिरा का होईना पण काहीतरी गवसेल हातात. त्या संगीताकडे तुम्ही जसे म्हटलं की तुम्ही पोएट्री करतात, पोएट्री पासून तुम्ही संगीत क्रिएट करतात, मग ते रिदम, म्हणजे तुम्ही बोललात ते आहे की तुम्ही पहिल्यापासून सगळं करत होते आणि सगळं तुम्हाला जमत होतं. पण मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही जेव्हा कोणती धून तयार करतात किंवा कुठे काही लिहायचं असेल तुम्हाला,
तर ती कशी क्रिएट होते, तो स्ट्रक्चरेशन काय असतं आणि कसं कळतं की आता बसलंय आपलं गाणं, आता आपण कुठेतरी जाऊन काहीतरी करू शकतो या गाण्याचं. ओके ओके, चांगला प्रश्न ऍक्च्युली. आणि मला वाटतं हा प्रश्न प्रत्येक निर्मिकाला म्हणजे क्रिएटरला विचारला जात असावा की कसं करता. आणि प्रत्येक जण मे बी हेच उत्तर देत असेल की आपोआप होतं. पण मी थोडं त्याला तांत्रिक वळण देतो की ऍक्च्युली जे काही तुम्ही डिलिव्हर करताय त्याच्या स्किल सेट मध्ये तुम्ही थोडीशी तरबेज असाल तर छान डिलिव्हर होता. म्हणजे जर का मला वेगवेगळे रिदम माझ्या हातातच नाहीयेत, म्हणजे मसल मेमरी मध्ये असणं वेगळं आणि माइंड मध्ये असणं वेगळं. म्हणजे आता एखाद्याला ताल माहिती आहे, तो त्या तालावर गाऊ शकतो, त्या तालावरती गिटारच वाजवायची आहे. सो हा एक वेगळा स्किल आहे, हा एक वेगळा स्किल आहे. त्याला कोऑर्डिनेट करणं हा एक वेगळा स्किल आहे. सो असे जेवढे पण वेगवेगळे स्किल्स लागतात एखादा आर्ट फॉर्म बनवण्यासाठी, म्हणजे गाण्यासाठी काय ताल काय आहे ते माहीत असणं, म्हणजे इंटेन्शन क्लिअर असणं की हे गाणं माझं 7/8 मध्ये जाणार आहे, म्हणजे हे गाणं माझं 4/4 मध्ये जाणार आहे. त्याची टेक्निकल माहिती असेल तर सोपं जातं. कधी कधी असं होतं की एखादं गाणं ऐकलेलं असतं, त्याचा तांत्रिक पार्श्वभूमी माहीत नसते. सो तुम्ही त्याला म्हणजे विदाऊट तांत्रिक नो हाऊस तुम्ही ते डायजेस्ट केलं असतं आणि तसंच ते डिलिव्हर होतं. मग तेव्हा तर अगदीच माहित नसतं की हे कसं आलं. पण आता मी शिकवतो ना गिटारगिरीमध्ये, तर मला एक लक्षात येतं की शिकवता शिकवता काही गोष्टी मला अशा शिकायला लागलेल्या ज्या मला येत नव्हत्या. मग आपल्याला माहित असतं ना, आज मला म्हणजे एक भाषेचं उदाहरण घेतलं तर आज मला समज 15 शब्द येत होते आणि 2 वर्ष आधी तर 5च येत होते. तर ते जे 10 येत होते ना, ते 10 मी आता वापरायला लागलोय. करेक्ट. ते वापरायला लागल्यामुळे माझी जी काही कंपोजिशन डिलिव्हरी होत होती त्यात हा फरक झालाय. सो मला हे समजतंय की जेवढं स्वतःला पॉलिश करू ना आपण, म्हणजे आता सॉंग्स कडे मी पुन्हा येतो. त्याच्यामध्ये काय काय लागतं, शब्द सिलेक्शन तुझं कसं असलं पाहिजे ते. म्हणजे आजकाल इंग्लिश गाणं पण इंग्लिश शब्द पण टाकतात मध्ये. जर का मी म्हणजे माझं लिहिताना असं असतं की खूप अवघड शब्द वापरणं मी टाळतो गाण्यामध्ये किंवा कशामध्ये. अगदीच गरज असेल तर टाकतो आणि शक्यतो ते कन्व्हर्सेशनल ठेवायला प्रयत्न करतो मी. म्हणजे जास्त रूपकामध्ये बोलणं पण एक स्टाईल आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त उपमेय उपमा म्हणजे अलंकृतच बोलायचं. म्हणजे मुलीला संध्याकाळ म्हटलं, मुलाला दिवस सकाळ म्हटलं आणि एकत्र दिवस बनला वगैरे काइंड ऑफ असं. मग अगेन हे म्हणजे तुला हे क्लिअर पाहिजे की आता तू कुठल्या फॉर्म मध्ये बोलणार आहे. जेव्हा मी फर्स्ट टाइम काहीतरी लिहिलेलं तेव्हा मी खूपच बेसिक लिहिलं. म्हणजे लहानपणी जसं तू मगाशी तू विचारलंस ना की पहिलं लिहिलेलं काय होतं, तेव्हा असंच होतं की घड्याळात वाजले 3 आणि वगैरे वगैरे. खूपच वरवरचं होतं जे दिसतंय ना उघड्या डोळ्याने ते. पण मग नंतर हळूहळू कळायला लागतं की त्याच्या मागे काहीतरी आहे जे ते न बोलता लोकांना दाखवता येतं. समजला? म्हणजे वी डोंट डिरेक्टली से हे हे आहे, आपण काहीतरी वेगळं सांगतो आणि पब्लिकला पण दिसत असतं. म्हणजे एखादा कमेडियन, आता कालच मी अनिशला ऐकत होतो गोरेगावकरला, तो म्हटला की तो झोपला वर करून. आपल्याला कळालं काय वर करून, समजलं? त्याला तो शब्द बोलावा नाही लागला. आता तो स्टँडअप कॉमेडीचा त्याचा स्किल सेट झाला. सेम असं प्रत्येक आर्ट मध्ये आहे की तुम्ही किती त्याला डिरेक्ट न शिवता शिवू शकता आणि मग तो आर्ट फॉर्म निघतो. तसा खूपच मोठं उत्तर दिलं, पण ठीक आहे, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. तर मला लिहिण्यावरून तुझं जाणून घ्यायचं आहे की जे तू गाणं जे आम्ही ऐकलं होतं, देवातला देव, ते जे गाणं होतं तुझं, तर त्याच्यात तो पीओव्ही का होता, असा वेगळाच पीओव्ही मी ऐकला कोणाकडून तरी की तुला काय बनायचंय, कसं, म्हणजे तू ज्या प्रकारे जे बोलला ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं की तुला काय एक्झॅक्टली बोलायचं काय. तर असे तुझे वेगवेगळे गाणे आणि त्याचे पीओव्हीच्या मागे तू कोणत्या शूज मध्ये होतास आणि ते कसं लिहिलंस, ते मागचा थॉट प्रोसेस कसा होता. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये ना मी पण थोडासा अजून पण सर्च मध्येच आहे की अजूनही तो शोध अर्धवटच आहे माझा. कारण मला आठवतं देवाच्या देवाऱ्यातला देव ही ओळ मी गोव्यावरून रिटर्न येताना ट्रेन मध्ये लिहिली आहे 2016-17 मध्ये. म्हणजे तू विचार कर, त्याच्या आसपास असं नाही की मी तीर्थयात्रेला गेलेलो, समजलं, की मी कुठेतरी गाभाऱ्यात उभा राहिलो आणि मी म्हटलं. मी पण ऍक्च्युली चाट पडतो जेव्हा असं काहीतरी येतं. म्हणजे आता म्हणजे कोणाची डेथ झाली किंवा ब्रेकअप झाला आणि त्यावरती लिहिणं हा डिरेक्ट ऍक्शन रिएक्शन समजू शकतो.
पण ऍक्च्युली अशा काही कंपोजिशन कुठून येतात मलाही नाही कळत. पण जेव्हा ती लिहितो ना आपण, आल्याला कळतं की भाई ये भारी निकलाय, सही आहे. म्हणजे कॉन्सेप्टच बघ ना काय, देवाच्या देवारातला देव. आणि ऍक्च्युली कधी कधी आपणच आपल्या रायटिंगच्या खूप प्रेमात पडतो एका नंतर. मग मला झालं सही लिहिलंयस, अरे यशवंत कसलं लिहिलंयस तू, होतं असं. याचं ऍक्च्युली उत्तर माझ्याकडे पण नाही, म्हणजे शॉर्ट ते निभावणं पण खूप गरजेचं असतं ना, की तुला कळली ती ओळी तुझ्याकडे आली आहे, पण ते सगळं त्या ओळीला जोडणार पुढे 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 बँक करणं त्याच्यावर, करेक्ट, ते पण एक स्किल सेट आहे. तर तू चल हा देवारातला देव सोडून देतो ते गाणं तू लिहिलंय, पण बाकीचे जे गाणे तू लिहितोस युजली असेच की तुला वाटत नाही की चल मी एक गाणं फक्त असं बसावं. तुझं पीओव्ही का असं, थॉट प्रोसेस का असं त्यामागे, की भाई तू कोणाला बघतोस कुठे, किंवा ऑब्झर्वेशन असतं तुझ्या कोणत्या गोष्टींवरती, किंवा तू ऐकतोस लोकांना जाताना, म्हणजे आजूबाजून जाताना, किंवा काहीतरी वेगळं असं की तुला असं वाटतं की मी या विषयावरती लिहिला पाहिजे, हे काय असतं त्याच्या मागे? म्हणजे मी बॅक टू देवाच्या देवारातला देववरती येतो, ज्याच्यामध्ये तुझं म्हटलं तो थॉट बँक कसा होत जातो, पुढे चढत कसा जातो. बसलं ना की आपोआप तुला दोन कॅरेक्टर दिसतात. म्हणजे एकदा पहिला थॉट कुठून येतो खरंच नाही कळत, मग नंतर आपण त्याच्यावरती स्क्रिप्टेड लिहायला लागतो की यार कसं होतं. म्हणजे त्या कवितेमध्ये मी एक देऊस्की म्हणून शब्द, असा शब्द नाहीये, हो ना. मग पहिल्या याच्या तो तिथेच बनतो की अच्छा माणुसकी असते, मग आईला ह्याला शब्दच नाही, लिहायचं देऊस्की, हो ना, होऊन जातं ते व्यवस्थित. आणि आम्ही ते म्हटलं ना की तोच शब्द आमच्या बरोबर राहून गेलेला आहे आणि आम्ही सगळं विसरू, पण तो शब्द आम्ही नाही विसरणार. आणि याला अजून एक लेअर सांगतो. आता हे झालं नुसतं ऑन पेपर लिहिणं. आता जेव्हा त्याला मी गिटार सोबत डिलिव्हर करत असतो, तू जसं मगाशी म्हटलं एखादं कंपोजिशन बनतंय कसं, तर सुरुवातीला मी देवारातला देव करायचो ना, तेव्हा प्लेन करायचो. पण मग नंतर एक मध्ये स्टॅन्झा आहे ना, तोही टेन्शन मध्ये, तो वाला जो लाईन आहे ना, आता तिथे मला ना तिथे मी लाऊड झालो पाहिजे हे मला बरेच दिवस कळलं नव्हतं. म्हणजे डिलिव्हरी मधला स्किल सेट आहे ना, तो आधी नव्हता माझ्याकडे. सो ती लिखाणावाईज ती आवडायची पब्लिकला, पण त्या पॉइंट तो ट्विक केला ना मी जेव्हा परफॉर्मन्स मध्ये, एक डायनामिक ऍड केला मी त्याच्यामध्ये, की पहिला मी असा होतो, मग मी असा गेलो आणि पुन्हा असा आलो. मग हे की कंपोजिशन आधीच बनलेलं, पण मग ती डिलिव्हरीचा स्किल सेट नव्हता, त्यामुळे ते तसं डिलिव्हरही होत नव्हतं. पण मग थोडासा चेंज होत जातो. सो चेंज होत जातो मुळात. मे बी आता 2024 चालू आहे, 26-27 मध्ये काहीतरी वेगळंच ऐकायला येईल. मे बी तेव्हा स्टेजवरती 7 जण असतील, कोण काहीतरी वेगळं बॅकिंग वोकल देत आहे, कोणतरी नुसतं घुंगरूच घेऊन बसलंय, असंही होऊ शकतं. सो तर जसं तू बोललास की तू गिटार वाजवतोस आणि शिकवतोस लोकांना, तुझे स्टुडंट्स आहेत, तर तू स्वतःहून कधी चालू केलं? म्हणजे कुठून तू शिकलास, की युट्यूब वरून, किंवा कोणते क्लासेस घेतलेस? म्हणजे स्वतःहून क्लासेस घेतलेस आणि नंतरला तू हुकअप केलास आणि स्वतःहून काय इन्व्हेंट केलं, असं काय होतं की म्हणजे पूर्ण सिनेरिओ होता त्या टायमाला? ऍक्च्युली गिटार शिकणं पहिलं तर हे खूपच स्वप्नवत असतं पहिल्यांदा. म्हणजे मी तर पहिली गिटार बघितलेली एका मित्राच्या फिजिक्स एक्सपेरिमेंट मध्ये, तो फ्रिक्वेन्सीज कशा बनतात ते सांगत असताना. म्हणजे मला टच करायलाच वयाची 20-21 वर्ष गेली आहेत गिटारला, तर तोवर फक्त चित्रात आणि वॉलपेपर मध्येच बघितलेली. मग कारण आपल्या बजेटच्या बाहेरची गोष्ट आहे फ्रँकली ती, अजूनही बऱ्याच जणांच्या बजेटच्या बाहेरची गोष्ट असते. म्हणजे एज्युकेशन परस्यू करत असताना बरेच नशीबवान असतात ज्यांना स्मॉल एज मध्येच मिळते. सो पहिला पगार जेव्हा मिळाला मला, तेव्हा मी पुण्याला जॉबला होतो, तिथे मी पहिली विकत घेतली. आणि अगेन कसं आहे, जसं एखादं कंपोजिशन मी म्हटलं की हळूहळू बँक होत जातं. मी रायटिंग मध्ये मॅच्युअर झालो, म्हणजे अजूनही मॅच्युअर होईन पुढे. मी गिटार मध्ये मॅच्युअर होतोय, मी डिलिव्हरी मध्ये मॅच्युअर होतोय. हे स्किल स्टॅकिंग आहेत बघ हे वेगवेगळे. तसं एखादा आर्ट फॉर्मला अप्रोच करताना पण हळूहळू आपण वर जात असतो, की पहिलं आपल्याला वाटत असतं की ह्याचा आवाजही आहे. मग हे झालं म्हणजे प्रायमाफेसी प्रेम आहे, प्रथम दर्शनी प्रेम आहे. मग नंतर कळतं ओके ह्या प्रेमाबरोबर संसार करणं काय आहे. सो विकत घेण्यापासूनच्या चॅलेंजेस सुरू होतात. त्यामध्ये पहिलं ऑब्व्हियसली मी क्लास बीस काय लावला नव्हता. युट्यूब वरून फ्री शिकता येतं म्हणून फ्रीली शिकत होतो. तेव्हा तर
आता जसं 5G आहे तसं नव्हतं, 3Gचा जमाना होता. आणि मी अक्षरशः ट्रेनमध्ये जाता येता मोबाईलमध्ये ट्युटोरियल व्हिडिओ डाउनलोड करायचो, कारण क्लासचं बजेट नव्हतं. ट्युटोरियल व्हिडिओ डाउनलोड करायचो आणि बघायचो, म्हणजे गिटार हातात नाही माझ्या, मी नुसतं बघायचो, अच्छा हे असंच आहे. कारण टाइम पण क्रंच असतो रे, की म्हणजे प्रॅक्टिसला वेळ नसतो तेवढा, कमवायला लागल्यानंतर एका टाइम प्रत्येकाचं होतं ते. मग आणि ट्रेनमध्ये रेंज नाही म्हणून मी मेमरी कार्डमध्ये डाउनलोड करायचो. विचार कर, 3G आहे तर मग लक्षात ठेवायचं, अच्छा हे त्याने असं असं केलंय. मग एक टाइम नंतर 1-1.5 वर्ष माझा वेस्ट गेल्यावर मला कळालं की नाही, मला क्लास लावावा लागेल. पहिला मी क्लास लावलेला खूप सुरुवातीला, ठाण्यालाच यायचो मी, वरळीवरून तेव्हा ठाण्याला यायचो. पण तो काय मित्र आपापले जॉब त्यांचे लागले की त्यांची कदाचित तितकी उत्कट हे नव्हती, इच्छा नव्हती गिटार शिकण्याची. सो तिथे ट्रॅव्हलिंग बंद झालं, मग युट्यूब सुरू केलं, म्हणजे बघणं. त्यात काय मजा नाही एवढी, म्हणजे समोर आता ह्याने काहीतरी चूक केली, ही चूक केल्यावर सांगणारा कोणतरी पाहिजे. ते सांगितलं नाही तरी पण प्रोग्रेस होते, पण तेव्हा 4 दिवसात होत असेल तर सांगितलं 1 दिवसात होते, असं आहे. सो पण ते मला थोडंसं लेट कळालं. मग मी पुन्हा थोडेसे पैसे साठवून दादरलाच क्लास लावला, बेसिक तिकडे शिकलो. मग काय असं एक टाइम नंतर हवा जाते डोक्यात, आपल्याला वाटतं की आता यायला लागलं. म्हणजे जसं मी म्हटलं ना, पहिली कविता आपण लिहितो तेव्हा खूपच बेसिक कविता असते, म्हणजे इमोशन वाईज आपण 100% ट्रूच असतो. बरोबर. सेम गिटार शिकताना पण मग मला तर तेव्हा मित्र विचारायचे, यश तू कैसे सीखता है गिटार, अरे 3-3 घंटा प्रॅक्टिस को बैठता हूँ वगैरे वगैरे, कुछ सुदबुद नहीं रहती वगैरे वगैरे, थोडंसं वॉनबी हे असायचं. मग जेव्हा ऍक्च्युली कळालं की काही माणसं अशी आहेत जी 7-8 महिन्यात माझ्यापेक्षा भारी वाजवत आहेत, का त्यांचं असं आहे, म्हणजे कारण प्रत्येकाचं ग्रास्पिंग किंवा अंडरस्टँडिंगची लेवल वेगळी असते. ऍक्च्युली देअर आर पीपल जे फक्त व्हिडिओ बघून तोड वाजवतात, पण ते खूप रेअर आहेत माणसं. म्हणजे प्रत्येकाने असं समजू नये की मी तो आहे. ट्राय द्यावा प्रत्येकाने स्वतःला. पण मग मी दिला ट्राय आणि मला कळालं की नाही, मी काय एकलव्य नाहीये की नुसते व्हिडिओ बघितल्याने झालं. मग पुन्हा मी क्लास लावला. मग त्या क्लासनंतर ते हवा गेली सांगितलं डोक्यामध्ये, आणि मला असं वाटलं की आता मला गुरुची गरज नाहीये. ही खूप बेकार सिच्युएशन असते. म्हणजे अजूनही मी 4-5 जणांकडून शिकतोय. म्हणजे आता 4-5 जणांकडून शिकणं इज नॉर्मल. सुरुवातीला एकाकडूनच शिकावं, हे मला सांगणारं कोण नव्हतं ऍक्च्युली. युट्यूबवरती तर भरमसाठ डिस्ट्रॅक्शन असतात, त्यामुळे तो 1.5 वर्षाचा डिले झाला. नंतर एका गुरुकडे गेलो, त्यांनी बेस माझा व्यवस्थित केला. अगेन एकाच गुरुकडून शिकणं पण चुकीचं आहे, कारण बऱ्याचदा यू टेंड टू टेक देअर बॅड हॅबिट्स ॲज वेल, आणि त्या माणसालाच माहित नसतं ही माझी बॅड हॅबिट आहे. तो पण बिचारा चुकून देऊन जातो किंवा जबरदस्तीने देतो एखादा. सो आय नेव्हर से एका माणसाकडेच आयुष्यभर शिका, हेही रॉंग आहे. आय नेव्हर से की 4 जणांकडून सुरुवातीपासून शिका. युट्यूब तर नाहीच नाही सुरुवातीला. म्हणजे आयडियल पाथवे कसा असेल, जर का 10 वर्ष आधीच्या यशवंतला मलाच मी सांगतोय तर मी त्याला सांगेन की भाई 4-5 पहिले महिने एका माणसाकडून शिक. कदाचित पहिल्या 2 महिन्यात तुला शिकेल हा माणूस चांगला नाहीये, पण तो माणूस चांगला नाहीये या डिसिजनला येण्यासाठी पण एक बुद्धी लागते. म्हणजे आता जेवतोय आपण, हे जेवण चांगलं नाहीये हे सांगण्यासाठी पण चांगलं जेवण जेवावं लागतं रे काहीतरी. नाहीतर बरीच जण अशी आहेत जे डाळ भाताला पंचपक्वान्न म्हणून खातायत ना. अशी लोक आहेत जी पंचपक्वानाला पण बोलतात मला अजून वेगळं आण. सो तू गुरु वाईज पण तसा ट्राय केला पाहिजे की एक टाइम नंतर तुला कळतं ओके ह्या गुरुकडून, आणि गुरुही तसा हवा स्वतःहून सांगणारा माझ्याकडचं संपलंय आता मूव्ह ऑन. सो गिटार एका सरांकडे शिकलो मी. नंतर तो हवा गेल्याचा फेज. त्यानंतर मला रिअलाइज झालं की आजूबाजूची गिटारिस्ट माझ्यापेक्षा चांगले आहेत, ते का चांगले आहेत. मग मला असं वाटलं, पहिल्या पण तर्क लावतो की नाही मला लंडन ट्रिनिटीचं सर्टिफिकेशन पाहिजे किंवा नाही मला सिंगिंग शिकलं पाहिजे, गिटार नुसती नाहीत, हे नुसते तर्क असतात. हे ट्राय करत करत अजून 2-4 वर्ष माझी गेली तशी बऱ्यापैकी. मग मी ट्रिनिटीचं एकदा केलं,
एक ट्रिनिटीने फायदा नाहीच झाला असं नाही म्हणणार आहे, पण प्रत्येकाला आय वोंट सजेस्ट की त्याने लंडनचं ट्रिनिटीचं सर्टिफिकेशनच करावं. मग येस, मग आता एका टाइम नंतर आय हॅव कम टू अ प्लेस की जिथे मला असं वाटतं की माझी कंपोजिशन बनवायचा जो एम आहे गिटार शिकण्याचा तो ट्रिनिटी मधून नाही येणार. मग मी आता ट्रिनिटीतून बाहेर आहे आणि आता मी इतर गिटार. पण गिटारच का, एकच तो इन्स्ट्रुमेंट का? अरे मला पण नाही माहिती. संगीतात एवढी इन्स्ट्रुमेंट्स आहेत, बट तू गिटारच का नाही? ह्याचं एक ना, आता मला एक इंटरव्ह्यू बघितल्यानंतर मला ह्याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग झालं की का असं झालं असावं. याच्या आधी खरंच मला याचं उत्तर नव्हतं माहित. एक अभिषेक उपमन्यू आहे ना, त्याच्या एका ह्याच्यामध्ये की त्याचे वडील असं आयडिया करायचे की अरे ये बेटा ये इंजिनियर हुआ है, इसको अच्छा पैकेज आहे वगैरे वगैरे, शाळेत असताना सांगतात. मग त्या मुलाला सायन्स आवडायला लागतं, मग तो हुशार व्हायला ट्राय करतो. माझं कदाचित तसं झालं असावं. आम्ही जिथे राहायचो ज्या बिल्डिंग मध्ये ते तिथे 1-2 दादा लोक होते माझ्यापेक्षा 5-6 वर्षांमध्ये जॉब बिब लागलेले. ते जल म्हणून एक बँड आहे पाकिस्तानी, तुम्हाला माहित असेल. आतिफ असलम त्याच्यामध्ये होता आधी, मग तो स्प्लिट झाले. ते त्यांची गाणी गिटार डॉमिनेटिंग आहेत आणि ते ऐकताना खरंच स्वर्ग फील व्हायचा रे. म्हणजे एकदम बेसिक लीड जरी वाजला ना, टन 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 टन, अजूनही तो कानात वाजतो. मला असं वाटतं मी अभिषेक दादाच्या घरी बसलोय आणि मग तो फील मी कुठेतरी माझ्या हातातून प्रोड्यूस करायच्या मागे लागलो एक टाइम नंतर. म्हणजे लहानपणी कविता आवडायच्या म्हणून कविता, म्हणजे कविता प्रत्येकाच्याच म्हणजे अगदीच डोक्यात झेनमध्ये बसलेली असेल. तशी गिटारवाली ही लोक, मला तर त्यांची नावं पण नव्हती माहित, पण आय वॉज सो फॅसिनेटेड. आणि म्हणजे त्यांच्यामुळे असं असतं ना की वाचतात ते आपोआप कानामध्ये, तसं झालं. आणि मग तेव्हा मला असं वाटायला लागलं की नाही, गिटार शिकली पाहिजे. प्रत्येकाला आवडते, कधी तशीच आवडत असं. तुला आठवत असेल तुझा पहिला गिटार कुठचा घेतला? पहिलं गिटार माझं ग्रॅनेडा कंपनीचं होतं. ते दादाचं होतं ऍक्च्युली, माझं नव्हतं. जे ऑब्व्हियसली मला क्लासची फी परवडायची नाही रे तेव्हा, तर 600-800 रुपये फी होती आणि गिटार तेव्हा 4-5 हजारला असायचं. तर ते ग्रॅनेडा कंपनीचं फर्स्ट गिटार, जे माझं नव्हतं त्याचंच होतं, पण त्याला जॉबमुळे प्रॅक्टिस जमायची नाही. तो मला बोलायचा तू ना शिकून ये येशू, तुम्हाला येशू बोलायचं दादा, येशू तू ना शिकून ये आणि मला शिकव. पण तेव्हा कुठे माहित होतं की शिकल्यावरती डायजेस्ट करायला 1.5-2 वर्ष जातं आणि मग शिकवता येतं. आपल्याला कसं वाटतं की मी 1 ते 10 शिकलो की मी लगेच देवला पण 1 ते 10 शिकवेल, देव लगेच आदित्यला शिकवेल. तितकं इझी आहे नाहीये, याची हे नाही, अंडरस्टँडिंग नाहीये. तिथे थोडस हे झालं. मग ते आठवत असेल गिटारवर पहिलं कुठचं गाणं वाजवलं, गाणं या काहीतरी असं मेलोडी क्रिएट केलं असेल, आठवतं? पहिली ओरिजिनल मेलोडी नाही आठवत आहे मला. पण काय असं प्रॅक्टिसच्या वेळेस म्हणजे एक तेव्हा टीव्ही सिरियलचा जमाना होता आणि ते गाणं होतं तेरी यादे मुलाकाते, तुला कदाचित माहित असेल, हे थोडेसे छोटे आहेत, जेनझी मध्ये. तर ते गाणं म्हणजे हिंदी मधलं ते आवडायचं. बाकी जी युज्युअल गाणी असतात ना, म्हणजे एक हसीना थी वगैरे वगैरे, ते तर आहेतच. सगळ्यामध्ये तू आता बोललास की तू शिकवतोस लोकांना, ते गिव्ह अँड टेक कसं चालतं तुझं, की भाई तू शिकणं तर तुझं अजून पण चालू आहे. करेक्ट. मग तुला असं वाटतं कोणाला शिकवताना की भाई मला अजून हे पण शिकायचंय किंवा ह्याच्याकडून काहीतरी शिकलंय, असा कोणता एक तुझ्याकडे इन्सिडेंट आहे की तू कोणाला शिकवायला गेलास असं आणि एक रिदम तुला आवडली किंवा त्या रिदम पासून तू काय बनवलं, किंवा कोणाला काय शिकवताना तुला कळलं की मी जे करतो हे चांगलं तर आहे पण ह्याच्यापेक्षा बेटर काहीतरी मी अजून करू शकतो, शिकवता कळलं असं? म्हणजे अगदीच मग आपल्या स्टुडंट कडून शिकण्यासारखं काय असतं माहितीये का, शक्यतो ते लाईफस्टाईल मधलं काहीतरी असतं. म्हणजे माझे काही असे स्टुडंट आहेत जे खूप वयस्कर आहेत तरी माझ्यापेक्षा वेड्यासारखे वेडे आहेत गिटारसाठी. म्हणजे मला आत्ता कळतंय की 21शीत जेवढ्या मला चॅलेंजेस होत्या तेवढ्या आता 35शीत नाहीये, त्यापेक्षा जास्त आहेत. आणि हे रिअलाइज होतंय की ही चॅलेंजेसची शृंखला वाढतच जाणार आहे. म्हणजे चॅलेंज ऍज इन वेळेची डिव्हिजन होतीये बघ आता. आधी सारखं नाही की मित्रांनी कधी बोलवलं गेलो खाली, आता खूप विचार करावा लागतो. म्हणून तर मी तुम्हाला विचारलं तुम्ही 3-4 कसे एकत्र करताय पॉडकास्ट, कारण टाइम डिवाइड झालाय खूप. सो कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन,
सो बऱ्याचदा स्टुडंट कडून हे शिकायला मिळतं की हा खरंच रे एवढं सगळं आहे तरी केलं याने, एवढ्या वेळात केलं. आणि मला हेच करायला 6 महिने लागलेले आणि 2-3 आठवड्यात केलं. सो काय काय गोष्टी मला कळाले की नाही, ह्या माणसाचा ना फोकसही आहे. आणि आय लॅक फोकस वेन आय वॉज बडिंग. हे ना म्हणजे जेव्हा सुरुवातीच्या काळात होतो मी, अगदीच माझ्या ह्याच्यातून क्लिअर आवाज पण येत नव्हता ना, म्हणजे बोट ठेवलं तर तर आवाज यायचा, तेव्हाच म्हणतोय मी. सो हे शिकायला खूप मिळतं की द वे वी अप्रोच एनिथिंग स्किल वाईज. मी हे शिकलं पाहिजे सो दॅट 4 वर्षांनी मी त्याला शिकवीन, हे असं आहे. आणि ज्याला माझ्यापेक्षा जास्त येतं तो माझ्याकडे शिकायला येतच नाही, तो माझा पियर असतो किंवा सिनियर असतो. सो स्टुडंट कडून हा तरी नाही येत अँगल. एक एक्सपिरियन्स बोलायला गेलं तर तू म्युझिक बनवतो, कंपोज करतो, क्रिएट करतो, हे फ्री राहण्यासाठी करतो की कोणत्या गोष्टीपासून एस्केप करायला करतो? त्या 2 POVs आहेत की ह्याच्यापासून, म्हणजे कोणतं गाणं बनवलं असतो की मला आता हे गाणं बनवायचंच आहे, आता मी फ्रीली आहे, किंवा दुसरं गाणं असं की आय वॉन्ट टू जस्ट एस्केप फ्रॉम द रियालिटी अँड गो समवेअर, असं काहीतरी. हा, आता शक्यतो मी ज्या वयात आलोय ना त्यात मला तरी हे कळालं की रियालिटीतून एस्केप नाही करता येत. हो ना, ह्यांना वेळ अजून ते कळायला नाही आहे बरं. तर आधीची माझी अशी होती लिखाणाची, तेव्हा तू आमच्या वयाचा असशील. एक्झॅक्टली. म्हणजे एक गाणं की काळजाच्या खणाला वेड्या मनाला सावरतो मी भरपूर वेळा, क्षणाक्षणाला स्वतःच्या मनाला आवरतो मी भरपूर वेळा. सो दॅट इज फुल पिक्चरायझेशन रे. म्हणजे हे तर मी लॉचा अभ्यास करताना लिहिलेला आहे, म्हणजे एखाद्या रॅन्डम मुलीला बघून लिहिलेला आहे. म्हणजे असं पण नाही की आता तरी मुलगी पण नाही आठवत आहे कोणाला बघून लिहिलेला. सो तेव्हा आपण घुसतो असं, म्हणजे नॉन रिअलिस्टिक इमॅजिनरी सिच्युएशन मध्ये. पण आता काही गाणी अशी आहेत की म्हणजे आईवर लिहिलेलं, वडिलांवर लिहिलेलं, तेव्हा ऍक्च्युली लाईफ एवढी हिट झालेली असते ना भाई, आता सांगताना पण मला रडायला येईल जर का मी ते नीट सांगायला गेलो ना तुला. ते कंपोजिशन भारी असतात, म्हणजे आणि म्हणजे भारी असतात म्हणजे लोकांना किती आवडतील माहित नसतं. आणि ऍक्च्युली त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जेव्हा तू लिहितोस ना, गेले लोक, मला लिहायचंय, मला व्यक्त व्हायचंय इथे, तर तेव्हा भारी होतं, ते सहीच असतं. आणि तेव्हा तुला क्रिएटिव्ह ब्लॉक येतो, म्हणजे आपल्याला असं ना की अरे काय सुचत नाही मला, काय लिहू काय नाही, तेव्हा तू कसं कोप अप करतो, मग त्यातून बाहेर कसा पडतो? मी एक लॉकडाऊन मध्ये एक चांगली गोष्ट ही झाली की आहे ना, खूप साऱ्या क्वालिटी मेंदूंना आपल्याला ऍक्सेस मिळालाय. किंवा हा मेंदू क्वालिटी आहे का, हा मेंदू क्वालिटी आहे का, ह्याला जजमेंट देण्यासाठी आपल्याकडे वेळ आला खूप, जो कदाचित आपला ट्रॅव्हल मध्ये जात होता किंवा इतर गोष्टींमध्ये जात होता. म्हणजे वी यूज टू रिलाय मोर ऑन फिजिकल मीटिंग, राईट. आणि ऑनलाईन आहे तर फ्रॉडच आहे असंच वाटायचं की काय खरं असेल काय माहित नाही. पण आता त्यानंतर ना एक आता मला त्या मेंटरचं माझं नाव नाही आठवत आहे, तर तो काय म्हणतो की क्रिएटिव्ह ब्लॉग येतो ना तेव्हा क्रिएट करायला जायचं नाही, तेव्हा कन्झ्युम कर ना भाई, क्वालिटी कंटेंट कन्झ्युम कर, जबरदस्ती काय. माणूस आहेस ना तू, मशीन थोडी आहे की रतीब घातलाय की रोज 10 दिवसांनी एक गाणं काढतोय. इफ यू आर पेड फॉर इट देन यू हॅव टू. आता आय एम नॉट एक्सपेक्टेड की बाबा तुला 10 दिवसाला एक गाणं द्यायचं आहे किंवा महिन्याला तुला 4 स्क्रिप्ट लिहून द्यायच्याच आहेत, वीकली आमचा एक रिलीज होतो एपिसोड, त्यासाठी तुझं गाणं लागतं. ती लेवल येईल तेव्हा कदाचित मला हे खूप डीप जाऊन अॅनलाइज करावं लागेल. जसं मी म्हटलं की याचं तंत्र मला शोधावं लागेल. आणि आय ऑलवेज रिलाय, बिईंग अ सायन्स स्टुडंट, आय ऑलवेज ट्राय की मला याचं तंत्र कसं मिळेल सो दॅट आय कॅन रिप्रोड्यूस इट अगेन अँड अगेन. म्हणजे आता देवाच्या देवाऱ्यातला देव मधला रिदम मला माहिती, मी डेलिबरेटली तो तसा घेतलाय, कारण मला माहिती आहे की इथे हा आला ना की तो सायकोलॉजिकली टिकल होणार आहे. मग जेव्हा मला ते कळेल ना की तुला जेव्हा ब्लॉक आलाय, रायटर्स ब्लॉक म्हणतात बरीच जण, तेव्हा काय करायचं, आय एम व्हेरी शुअर मला कोणतरी मेंटर मिळणार जो सांगेल की रायटर्स ब्लॉक मध्ये काय करायचं. सध्याचा तरी माझा टॉपचा मेंटर सांगतो त्या क्षेत्रातला की कन्झ्युम करत बस, इट इज नॉट नेसेसरी की तू आता प्रोड्युसर्स केलं पाहिजेस. इनफॅक्ट तेव्हा तर कन्झ्युम केलेलं खूप चांगलं लक्षात राहतं, डीप जातं खूप, कारण तू क्लीन स्लेट असते ना तेव्हा.
आणि यू नेव्हर नो कशातनं तुला मोटिवेशन मिळेल, कशातनं इन्स्पायर होशील. तू आता मेंटॉर्स बद्दल बोलतोयस. सो बिंग अ गिटारिस्ट युअर सेल्फ, जगातले जे दिग्गज गिटारिस्ट आहेत, मग ते ब्रायन मे असू देत, एरिक क्लॅप्टन, जिमी हेंड्रिक्स, व्हॅन हेलन, तर तू कोणाचा फॅन आहेस, तू कोणाला मानतोस? किंवा मी आताचे म्हणजे जे गेलेत त्यांच्यामध्ये मी जास्त अडकलेलो नाहीये. म्हणजे एनिवेज मला त्यांना कधी भेटायला मिळेल असं एवढं पण आपण म्हणजे PM चे कोण हे नाहीये, रिलेटिव्ह नाहीये. पण आता सध्याचा जो रॉबिन्सन म्हणून एक आहे, ऑस्ट्रेलियाज गॉट टॅलेंट मध्ये तो टॉपर आलेला 10-15 वर्ष आधी. म्हणजे आता तो काय वाजवत असेल मग, 16 वर्षाचा असताना तो टॉपर होता ऑस्ट्रेलियाज गॉट टॅलेंटचा, आणि आता तो 30th आहे समथिंग. तो एक भारी आहे. पण अगेन त्याची प्लेईंग स्टाईल बघ, आपला जो कोणी मेंटर किंवा जो कोणी ज्याला आपण श्रद्धास्थान वगैरे पकडलंय ना, त्याचा स्वभाव आणि आपला स्वभाव किंवा त्याचा ऑडियन्स आणि आपला ऑडियन्स वेगळं असतं. त्याला कुठला तरी 10-20% स्किल सेट असतो ज्याची आपल्याला गरज असते. सो मी तेवढा घेतो त्याच्याकडून. अजून एक दुसरा जॉन मेयर म्हणून आहे. जॉन मेयर, हो, सुंदर वाजवतो. एवढा मुरलेला म्युझिशियन, रायटर आणि परफॉर्मर आहे ना, की काही गोष्टी आहेत म्हणजे युजली बँड्स मध्ये एखादा माणूस लीड वाजवतो, लीडच वाजवत असतो. एखादा माणूस रिदम करतो, रिदमच वाजवत असतो. एखादा गातो, हा तिन्ही करतो. हो, लिहितो पण छान, गातो पण छान. आणि हे आहे सेपरेट काम. म्हणजे आज दुपारी मी बसलो, मी गाणं लिहिलं, मग मी संध्याकाळी त्याला म्युझिक शोधलं, मग मी त्याला रिदम सोबत डिलिव्हर करायची प्रॅक्टिस केली वगैरे वगैरे. मग हे आपण वेगळ्या सेटिंग्स मध्ये केलं. पण तो एका सिटिंग मध्ये लीडचा सिंगिंगला जातो, सिंगिंगचा म्हणजे ती एक वेगळी प्रॅक्टिस आहे. म्हणजे इथे बसता येणं आणि इथे बसता येणं ही एक प्रॅक्टिस समज वेगळी असेल, तर इथून इथे जायची एक प्रॅक्टिस असते बघ, आणि ती पटकन करणं हे भाईला खूप जमतं. आता हे ज्याला कसं आहे ना, जसं मी मगाशी म्हटलं, तुझ्या मेंटरला जज करायसाठी पण तुला एक बुद्धी लागते. बऱ्याच जणांना कदाचित हे रिअलाइज पण नसेल झालं. बरेच जण नुसतीच जॉन मेयरची फॅन असतील, पण मला त्याचा हा पर्टिक्युलर आस्पेक्ट खूप आवडतो. आणि समडे आय विल डू दॅट. समडे ऍटलीस्ट आय विल ट्राय. जसं तू गिटार मध्ये बोललास, तुला कुठचा वाला गिटार आवडतं? बेस गिटार का अकोस्टिक वाला आवडतं? कुठचं जसं अकोस्टिक मध्ये माझं जास्त मन रमतं. रॉक वर हे तर नाही, एवढं नाही. म्हणजे लहानपणापासून कदाचित शांत मावळा काइंड ऑफ स्वभाव असल्यामुळे असेल मे बी. कधी ट्राय पण नाही केलं इलेक्ट्रिक कोणता? इलेक्ट्रिक गिटार आहे माझ्याकडे, पण असतं रे एखाद्याचं रमत नाही रे म्हण, हो ना. अकोस्टिक मध्ये मेलोडी चांगलं निघतात, त्यामध्ये एकदम चांगलं करून टाकतं सराउंडिंग आणि एन्व्हायरमेंट. त्यामुळे म्हणजे तू माझ्यासारखा कधी असा मेटल हेड अजिबात नव्हतास? मला तर कळतच नाही. मला तर त्यांची लिरिक्स पण ऐकायला येत नाहीत, ते असे गातात. तू लिहून दिलेस ना तरी मला असं वाटतं अच्छा हाच बोलतोय का, हे इतकं होतं. आणि कदाचित मी लिरिकली म्युझिकला अप्रोच करतोय ना, म्हणूनही असेल ते. आय डोंट नो म्हणजे एक्झॅक्टली का. जसं तू बोलला लिरिकली तू अप्रोच करतोय म्युझिकला, तर असे कोणते असे तुझ्या डोळ्यासमोर असे लिरिक्स गेलेत किंवा कोणते गाणे गेलेत की तुला असं वाटतं की काय लिहिलंय भाईने यार? किती आहे तशी? म्हणजे आता रिसेंट मध्ये कोणती? आमच्याकडे खूप वेळ, तू सांगतोय आपल्याकडे खूप वेळ. पहिलं तर ना, अँड प्लीज सॉरी फॉर दिस, अँड प्लीज ते जे लिरिक्स तू बोलशील ना जर कदाचित, तर तू कोणत्या वेनी तो विचार केला तरी लिरिक्सचा, कारण का सगळे वेगवेगळा विचार करतात. आता तू मला बोलशील काय तर मी तो वेगळा विचार करणार, कारण का मी त्या टायमात असा विचार करत असेल. तू कोणती लिरिक्स ऐकली आणि तुला वाटलं की ह्याच्यामध्ये मी असा विचार केला की जो कोणीच नाही केला, अशी कोणती पण लिरिक्स असेल तर ते पण सांगा मला, ते जाणायला आवडेल. ओके, पहिलं तर आता मला 2-3 अशी गाणी आठवली, पण त्याच्याआधी मी पुन्हा तंत्राकडे येतो. म्हणजे कधी कधी तंत्र आहे ना हे नकळत विकसित होत असतं आतमध्ये. मी 7वी-8वीला होतो ना, तेव्हा काही लिरिक्स असलेल्या वेबसाईट्स नव्हत्या, आणि असल्या तरी आपल्यासाठी ऍक्सेसिबल नव्हत्या. पण तेव्हापासून मला लिरिक्सचं वेड आहे. मला अजून आठवतं तुटा तुटा एक परिंदा तुटा गाणं आहे ना कैलाश खेरचं, ते मी ऐकलं एकदा रेडिओ, तेव्हा नवीन आले. वैसा भी होता है पार्ट 2 मधलं. ते तर नाव पण नव्हतं माहित मूवीचं. म्हणजे 4-5 आय गेस मी 6वीत होतो, आणि तेव्हा ते 30-40 रुपयाचे रेडिओ नवीन आलेले बघ. एवढं रिमोट साईजचे असायचे, टिक केलं की रेंज पकडायची. तर त्याच्यात रॅन्डम ते गाणं ऐकलेलं मी एकदा. मला जळलं काय लिहिलंय याने,
की टुटा टुटा एक पर्यंत टुटा आणि आणि तिची तिथून पण कदाचित मला गिटार आवडायला लागली असेल, मे बी, आय डोंट नो. आता मला कनेक्ट झालं जस्ट बोलताना. आणि मला शिट यार काय लिहिलंय. मग मला एक प्रश्न सूर्यवंशी म्हणून माझ्या शाळेतला मित्र होता, तो बोलला, त्याला असंच मी गायला ट्राय करत होतो, मग तो बोलला अरे हे आहे माझ्याकडे याची कॅसेट. मी बोललो प्लीज याची लिरिक्स लिहून आणशील का, म्हणजे पॉज प्ले तेव्हा रेडिओ थोडीच पॉज, आता पॉज प्लेचा जमाना, तेव्हा भाई एकदाच बघून घ्यायचं आणि जगून घ्यायचं तिथेच, ते लाईव्ह परफॉर्मन्स बघितल्यावर का हो ना. मग तेव्हा मी त्याला बोललो लिहून आण ना प्लीज. मग त्याने मला लिहून आणलेलं, म्हणजे तिथून लिरिकली मी कनेक्ट झालेलो. सेम असंच एक संदीप खरेचं कसे सरतील आहे ना, त्या गाण्याने पण मला वेळ लावलेला की कसे सरतील सय माझ्या विनदीस तुझे सरताना आणि सांग सरतील ना गुलाबाची फुल दोन रोज रात्री डोळ्यावर मुजू मुजू पाणी सांग भरतील ना. किती मस्त बोलावं ना, म्हणजे मवाळ रॅप असल्यासारखं आहे बघा, हो ना. प्रॉपर एकदम प्रेम त्याने पूर्ण सांगून टाकलं. सो असे काही ते जिथून लिरिकली मी अटॅच झालो. मग आत्ता मला समजायला लागलं, म्हणजे आता ह्या 30च्या वयात आल्यानंतर समजायला लागलं की इथे बॉलिवूडमध्ये ना लव्ह टॉपिक वाली खूप आहेत गाणी, आणि जी की तुला लाईफ जेव्हा स्ट्रक होते, रियालिटीला टच व्हायला जातो, मग मला काय लागलं की इथे ना थोडंसं फिक्शन आहे बऱ्यापैकी, आणि ज्याच्यातून आता मी बाहेर येऊ शकतो. म्हणजे इट्स नॉट माय फेज राईट नाव. सो आत्ता मला जॉन मेयरचं एक इन द ब्लड गाणं आहे, तो म्हणतो काय की हाऊ मच ऑफ माय फादर, म्हणजे माझ्या रक्तामध्ये माझे वडील केवढे आहेत अजून, माझा भाऊ किती आहे, माझी आई किती आहे, या टॉपिकचं गाणंच नाही लिहिलं आपल्याकडे कोणी. आणि इंग्लिशमध्ये ना, म्हणजे असं नाही की मी इंग्लिशचा उदो करतोय, मी टेक्निकली मी फॅन झालोय त्यांचा. म्हणजे असं नाही ते इंग्लिशात म्हणून फॅन नाही मी त्यांचा, इनफॅक्ट ते तर समजत पण नाही आपल्याला. रायटिंग ती एवढी वेगळ्या थाटणीची आहे ना की तू विचार तरी करू शकला असतास का असा की किती आहे, म्हणजे माझ्या रक्तामध्ये किती आहे हे असं तसं. आणि अशी बरीच गाणी आहेत. किंवा ओरी चिरैया गाणं किरकिऱ्यांचं, किंवा तू किसी रेल सी गुजरती है मैं किसी पुल सा थरथराता, हे मेटाफर्स मला जाम आवडायचे. सो हे मी 30च्या आधीच सांगतोय, जेवढं पण लव्ह लिहिलंय ना मी ते 30च्या आधीच आहे. आणि नंतरचं जे संसार किंवा प्रॅक्टिकॅलिटीचं लिहिलंय ते 30च्या नंतरच आहे. सो आता नवीन आर्टिस्ट ऐकतोस तू की तेच जुने? आता प्रतीक वाड लवचं लिहितोय, पण तो मला म्युझिशियन म्हणून आवडतो. प्रतीक वाड सही लिहितोय. भरत चव्हाण ऐकतोस तू? नाही, भरत चव्हाणला नाही ऐकलं मी कधी. अनुप जैन जे आता अनुप जैन पण लिहितो ना. राहगीर तर भारी लिहितो ना भाई. राहगीरचा पण म्हणजे आय डोंट नो, किंवा कच्चा गडा किंवा ते गावचं गाणं गई तनखा, म्हणजे किती सही आहे बघ ना तो, तनखा गई तनखा.